एखाद्या प्राचीन राजामुळे मृत्यूनंतरही लोकांचा मृत्यू होऊ शकतो का? इजिप्शियन फारो तुतानखामून याच्या थडग्याशी संबंधित अशी रहस्ये आहेत जी तुम्हाला हादरवून सोडतील. असे म्हटले जाते की ज्याने त्याच्या ममीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तो काही दिवसातच मरण पावला. त्याच्या थडग्यावर खरोखरच धोकादायक शाप होता का? की हा निव्वळ योगायोग होता? ही संपूर्ण कथा जाणून घेऊया. 1922 मध्ये ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ हॉवर्ड कार्टर यांनी इजिप्तमधील फारो तुतानखामनची कब्र शोधून काढली. ही 3300 वर्षे जुनी कब्र सोन्याने आणि मौल्यवान खजिन्याने भरलेली होती. पण ही कब्र उघडताच विचित्र घटना घडू लागल्या. काही दिवसात शोधात गुंतलेले अनेक लोक गूढपणे मरण पावले. प्रथम शोधासाठी निधी देणारे लॉर्ड कार्नारव्हन मरण पावले एका साध्या डासाच्या चाव्याने. आणि नंतर हळूहळू या टीममधील 100हून अधिक लोक विविध कारणांमुळे मरण पावले. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की फारोच्या आत्म्याने बदला घेतला, कारण त्याची कब्र खराब झाली होती. त्याच्या ममीवर प्राचीन इजिप्शियन भाषेत एक शिलालेख सापडला जो कोणी ही कब्र उघडेल त्याला भयंकर मृत्यू येईल. शास्त्रज्ञांना नंतर आढळले की या ममीभोवती धोकादायक जीवाणू आणि विषारी वायू आहेत, ज्यामुळे हे मृत्यू झाले असावेत. पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे हॉवर्ड कार्टर, ज्याने स्वतः थडगे उघडले, तो 10 वर्षे जगला आणि त्याचा सामान्य मृत्यू झाला. मग हा शाप फक्त काही लोकांवर परिणाम करत होता का? मग तो खरोखर फारोचा शाप होता का? की फक्त एक वैज्ञानिक घटना? तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुम्ही फारोच्या ममीला स्पर्श करण्याचे धाडस कराल का? आम्हाला टिप्पण्यांमध्ये कळवा आणि अशा रोमांचक व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.